नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभेला आणि राज्यसभेला देखील काम केले नाही. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांमधून होत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा कार्यकारिणी सहप्रभारी तथा भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य के पाटील यांच्याशी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी संवाद साधला आहे. तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत. सध्या आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा राजीनाम्याचा विषय गाजतोय. लोकसभेला काम केलं नाही, विधानसभेला काम केलं नाही, त्याबद्दल आपली नेमकी भूमिका काय? सध्या रणजितसिंह मोहिते पाटलांच्या राजीनाम्याचा विषय नाही गाजत, तर त्यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांची हकालपट्टीची मागणी सगळीकडून सगळ्या स्तरावरून जिल्हाध्यक्षापासून आमदार रामभाऊ सातपुतेकडून होती. माझी तर यापेक्षा वेगळे म्हणणं आहे की शंकरराव मोहिते पाटलांचे नातू आहेत रणजितसिंह मोहिते पाटील. त्यांनाही माहिती आहे की आपण लोकसभेला काम केलं आहे का आणि विधानसभेला काम केलं. त्यांनी अंतर्मनाला विचारावं. त्यांची हकालपट्टी होऊ नये तर त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, जो त्यांना जास्त योग्य राहील त्यांच्या एकूण करिअरसाठी किंवा त्यांचा जो वारसा आहे चांगला वारसा आहे, त्या वारशाचा विचार करता त्यांची हकालपट्टी होण्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिला तर त्यांची ती वारसा उजळून निघेल किंवा त्यांची प्रतिमा उजळून निघेल असं मला वाटतं. तर बाहेर तर जनतेमध्ये बोललं जातं की भारतीय जनता पार्टी राजीनामा घेणार नाही असे त्यांचे काय समर्थक बोलले जातात. मग तुम्ही तर त्या राजीनाम्यावर त्यांच्या ठाम तुमचे कार्यकर्ते आहेत का? तुम्ही प्रदेशवर नेमकं कशा पद्धतीनं तुम्ही हे करणार? कसं आहे, रणजितसिंह मोहिते पाटलांच्या हकालपट्टीची मागणी व्हायला लागल्यानंतर त्यांनी स्वतः प्रदेशाध्यक्षांना जाऊन भेटले. त्यांचा फोटो त्यांनी व्हायरल केला किंवा ते आता स्टेटसला ठेवतायत देवेंद्र फडणवीसांचे. हे ठेवणं म्हणजे तुम्ही तुमची प्रतिमा मी पक्षनिष्ठ आहे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताय. तुम्ही विद्येला स्मरून म्हटले पाहिजे की मी विधानसभेला काम केलं आहे का? नाही केलं. मी लोकसभेला काम केलं आहे का? तर नाही केलं. मग अशा परिस्थितीमध्ये आपण पक्षानं दिलेल्या जे पद आहे म्हणजे विधान परिषदेचे आमदारके ह्याच्यावर राहणं योग्य आहे का? तर नाही योग्य. आणि म्हणून माझं त्यांना म्हणणं आहे, आवाहन आहे की त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, पक्षानं हकालपट्टी करण्याची वाट पाहू नये.